दोन्ही संघांना विनंती करेन की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. या आधीच्या मॅचमध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला स्वस्तिक पाटील याच पास्तळमधनं अतिशय सुंदर पद्धतीचं ज्यांचं समालोचन आपण पाहिलं. क्रितेशने खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. निरंजन घरत आता एका बाजूला आहेत आणि नवीन फलंदाचं नाव आमच्यापर्यंत कळलेलं नाही अजूनपर्यंत. प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड हे महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही मुख्य खेळपट्टीवरती जाता त्यावेळेला पहिल्या एका धावेनं मिडल ऑफ द बॅट जो संपर्क असतो ना तो संपर्क महत्त्वपूर्ण राहतो. आणि त्यावेळेला आपण पाहतात कुणाल आले आणि कुणाल यांनी पहिल्याच बॉलवरती अतिशय सुंदर पद्धतीने तो फटका खेळून काढला. टायमर ऑन आहे. तुम्हाला अगदी 5 षटकं जी आहेत ती खऱ्या अर्थानं 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचीच आहेत. 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी दिलेला आहे. आजचं क्रिकेट खूप बदललं आहे. टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झालं आहे, जो मी उल्लेख सातत्याने करतो. या आधीचं क्रिकेट असं नव्हतं. याआधी क्रिकेटला वेळ नसायची. आपण जर पूर्वी क्रिकेट खेळून पाहिलं असेल तर नाईटचे ज्या वेळेला सामने असायचे त्यावेळेला एक सामना जर तुम्ही खऱ्या अर्थाने खेळायला गेलात तर पहिला सामना संध्याकाळी 8ला लागला का दुसरा सामना 2ला 3ला. आता सिस्टमॅटिक सगळ्या क्रिकेटला बदल झालेत. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटने जी मात्र उत्तुंग भरारी घेतली ती आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. 2 बॉलचा खेळ झाला. फलकावरती 1 रन. क्रिकेटचा पुढचा बॉल होता तोही खोलातला. अगदी आपण पाहतात निरंजननं त्या बॉलला खेळून काढलं सॉफ्ट हँडनं आणि धावसंख्या तिथे देखील एक परिपूर्ण झाली. संघ एका बाजूला तिरुपती बालाजी आणि विपक्षात संघ सरकार बेटेगाव चॅलेंजर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघांमधला कडवा संघर्ष आहे. मागच्या मॅचमध्ये पराभवाचे चटके घेत सरकार बेटेगाव चॅलेंजर्स हा संघ उतरलाय. एका बाजूला आजच्या रजनीतला ते पहिलाच मॅच खेळतात तिरुपती बालाजी. चांगली साईड आहे, बॅक साईड आपल्याला बघायला मिळतंय. चांगला फटका खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक शॉटमध्ये डायरेक्ट हिटची संधी होती. आता इथे पंच काय दर्शवतील. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. फेकी खऱ्या अर्थानं आली जरूर, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये तिसरे पंच काय सांगतील या अनेक गोष्टी आहेत. उमसाई स्पोर्ट्सची टीम इथे बिझी होताना बघायला मिळेल. बघा फटका खेळला मिड ऑनला. क्षेत्ररक्षक होते शॉटमध्ये ज्यांनी ॲक्युरेट फेकी केली क्रितेशनं. खऱ्या अर्थानं स्टम्प्सला तर बॉल जरूर जिथे लागला आहे. आता पंच पाहतील काय झालंय, काय बिघडलंय, काय घडतंय, काय नाही बिघडतंय या अनेक गोष्टी आहेत. सेफ आहे. फलंदाज इथे पोहोचलेत क्रीजमध्ये. बॅट स्लाईड झाली अगदी शेवटच्या क्षणाला. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर इथे आकार घेईल ती म्हणजेच 3 वरती जाऊन पोहोचते. खूप चांगलं क्रिकेट. अगदी रजनी जर तपासून पाहिली तर या स्पर्धेची दुसरी रजनी आहे आणि या दुसऱ्या रजनीमध्ये आंबटगोडचं मैदान अगदी फुलून गेलं आहे. जिथे आपण पाहतात तुडुंब प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि त्यामध्ये चांगलं क्रिकेट बघण्यासाठी आमचे लाडके शिस्तबद्ध प्रेक्षक आलेत. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय स्वागत. 4 बॉलचा खेळ झाला आहे. 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर 3 रन फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती. क्रितेश अगदी बॉलला चॉप केलं. क्षेत्ररक्षक तिथे पुढे येतील तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. 5 बॉलचा खेळ झाला आहे. 4 रन. आजच्या रजनीतला हा तिसरा सामना. एकंदरीत 10 मॅचचं शेड्यूल आहे. त्या अनुषंगानं वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज इथे पुन्हा एकदा तयार होतील. क्रितेश घरत. प्रचंड वेग आणि भन्नाट वेगासहित अचूक टप्पा या 2 गोष्टी असायला हव्या. तुम्ही ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करता त्यावेळेला गोलंदाजाचा मार जर तुम्हाला बचावायचा असेल तर शरीरापासून दूर ठेवणारी लाईन ऑर लेंथ या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सध्या ते बघायला देखील मिळालं. षटक संपलंय पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ संपतो त्यावेळेला आमचे गुणलेखक शुभम दर्शवतात की स्कोर कार्डला धावसंख्या फलकावरती 4 आहेत. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक जे होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं राहिलं. क्रितेश घरत यांनी संघासाठी खूप चांगले योगदान दिलं तिरुपती बालाजीसाठी आणि जबरदस्त पद्धतीनं ज्यांनी चेंडूची हाताळण. पहिलं षटक संपलं ज्या वेळेला 4 रन. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत या स्पर्धेकरिता त्यांचं आम्ही पुन्हा एकदा करतोय स्वागत. आज दुसरी रजनी, उद्याचा अंतिम दिवस. उद्याच्या रजनीमध्ये घमासान खूप चांगलं बघायला मिळेल. प्रत्येक दिवशी आपण पाहतात 2-2 दिवसामध्ये 10-10 सामन्यांचं शेड्यूल आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता जिद्देश घरत आलेत. काटाळ्याचा एक होणहार खेळाडू. कमी वयामध्ये या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आपल्या गोलंदाजीनं आपल्या फलंदाजीनं ज्याने संपूर्ण या पालघर टेनिसला रिप्रेझेंट करत असताना खूप चांगलं नाव कमावलं ते जिद्देश घरत. काटाळ्याचा ब्रँड आपण पाहू शकाल जो दाखल झाला आहे. बिरवाडीचा क्रितेश ज्यानं पहिलं षटक हाताळलं जबरदस्त पद्धतीनं
आता तुमचा संघाचा स्टार आयकॉन खेळाडू ज्या वेळेला चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेला तुमचे जे मध्य गोलंदाजी असतात तेही चांगली गोलंदाजी करण्याचा इथे मानस राखतात. पहिलाच बॉल निरंजन थोडे पुढे आले होते, शफल जरूर झाले, परंतु लाईन ऑर लेनमध्ये बदलाव केले गोलंदाज जिद्देशनं. बॉल जर आपण पडताळून पाहिला तर थोडंसं जो चेंडूचा टप्पा बदलला, ज्यावेळेला शफल झाले होते फलंदाज, या गोष्टी महत्त्वाच्या असतात गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज पुन्हा तयार होतील. या षटकातला पुढील बॉल यावेळेला आपण पाहतात कव्हरला, थ्रू द कव्हर बिटवीन द गॅप बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचले शेवटच्या क्षणाला. 2 रन इझिली डन आणि या धावसंख्या 2 आकार घेत आता खूप वेळानंतर स्कोर कार्डला गती मिळत असताना आपण पाहतात जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. जितेश घरत असतील, क्रितेश घरत, सार्थक घरत, यतीन राऊत एक जुनं जाणतं नाव. बिरवाडी ज्या वेळेला नाव होतात क्रिकेटच्या पटलावरती यतीन राऊत हे नाव घेतलं जातं सन्मानानं. या टेनिस बॉल क्रिकेटची ज्यांनी सेवा केलं अनेक वर्ष आणि वर्ष. तुम्ही क्रिकेटला कसं बघता हे महत्त्वाचं असतं. एज इज जस्ट अ नंबर, वय हा तुमचा आकडा आहे. तुम्ही कसं खेळता हे खूप महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा बॉल अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील सिंगल मिळेल. आता सध्या प्रयत्न असे आहेत थेंबे थेंबे तळे साचे. जे महत्त्वाचे फलंदाज होते ते खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये बाद झाले आणि त्या अनुषंगाने निरंजन देखील आता जोखीम पत्कारत नाही. 5 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला तुम्हाला एक चांगली सुरुवात महत्त्वाची असते. म्हणजे जी पहिली 2 षटकं प्रामुख्यानं त्या 2 षटकांमध्ये धावांचा तुडुंब पाऊस पडला तर मग तुम्हाला येणारी 3 षटकं असतात ती अगदी पूरक जातात, जिथे तुम्ही अगदी मोठे फटके खेळण्यासाठी सहज होता. बॅटची कट, बॉल चाललाय, शॉट गली थर्ड मानला, थोडंसं फंबल झालं परंतु बॅकअप मिळाला चांगला यतीन राऊत यांचा. याही षटकात सिंगलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 8 आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला धावांचा वेग वाढवणं कंपल्सरी आहे. एका बाजूला एक चांगली साईड आहे जिथे तुल्यबळ खेळाडू आहेत, युवांनी भरलेला, तरुणांनी भरलेला संघ आहे. याही वेळेला इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. निरंजन घरत यांच्या बॅटमधनं आलाय, खूप चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्लिअर करताना 4. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय आणि धावसंख्या फलकावरती 12. संघर्षाचा चौकार जो अत्यंत महत्त्वाचा होता. मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साईड. कारण जिथे धावफलक वेगानं पुढे येत नव्हतं त्यावेळेला निरंजननं सांगितलं की हरकत नाही, संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून माझी जबाबदारी आहे. सरकार बेटेगाव चॅलेंजर या संघासाठी ओपनिंग पेअरला दाखल होताना निरंजन घरत आता सध्या बॅटिंग करतायत. याही वेळेला खूप चांगला फटका, सलगचा दुसरा निरंजन घरतच्या बॅटमधनं आलेला एक कडक स्ट्रोक. KPLचा 4 चौकार. कुठे असतील त्यांनी प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 16 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. सुरुवात मी म्हणेन की ज्या वेळेला डगमगती होती त्यावेळेला निरंजन घरतनं शेवटचे 2 बॉल या आधीच्या षटकामध्ये जे खेळले ते महत्त्वाचे होते. आता टीम प्लॅनिंग भरपूर होतात, टीम मिटिंग्स खूप होतात, पंच लक्षात घ्या तेही ताकीद आपण द्यायची आहे. आता खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जिथे 16 आणि 16 वरती गडी बाद झाले ते म्हणजेच एक. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावांची गती तपासून पाहिली तर 16 वरती 8ची सरासरी सध्या राखत असताना 2 षटकांचा अवधी आपण पाहू शकाल 12 मिनिटांचा अवधी खर्च झालेला आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर जी 2 षटके आहेत ती तुम्हाला खऱ्या अर्थानं 8 मिनिटांमध्ये परिपूर्ण करणं खूप गरजेची भूमिका राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या षटकात अनुज आलेत, तेही एक चांगले गुणवंत गोलंदाज. आणि अनुज यांना आपण पाहू शकाल एक जबरदस्त पद्धतीनं गोलंदाजी क्रिकेटच्या परिपटलावरती एक यंग खेळाडू, युवा टॅलेंट. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती लागल्या जातात त्या म्हणजेच 16.
गोलंदाज तयार होतील अनुज. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं. प्रचंड वेग हाताळण्याचा प्रयत्न होता. पहिले ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवरती येता त्यावेळेला पहिला बॉल तुमचा खेळपट्टीवरती योग्य पद्धतीने असणं गरजेचं असतं. जर तो चेंडू योग्य पद्धतीने आला तर मग खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल येणारे चेंडू हाताळण्याची लाईन ही तुमची बदलली जाते आणि सध्या ते बघायला मिळालं नाही. हा चेंडू चांगला होता. अगदी आपण पाहतात थोडासा शरीरापासून दूर आणि लाईन थोडीशी हार्ड लेंथ राहिली आणि हार्ड लेंथवरती चेंडूची हाताळण होते. त्या वेळेला फलंदाजांसाठी गोलंदाज अनेक वेळा कर्दन काळ हे राहिलेले आहेत आणि सध्या ते बघायला देखील मिळालं. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील आपण पाहतात चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच एक पहिला बॉल जिथे आपल्याला वाईट बघायला मिळाला. धावसंख्या 17 आणि 17 वरती गडी बाद झालेत. एका बाजूला सरकार चॅलेंजर्स बेटेगाव हा संघ आपण तपासून पाहिला तर निरंजन घरत स्टार आयकॉन खेळाडू नंदन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील ऑन साईडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे निरंजन घरतवरती चान्स घेणं लाजमी देखील आहे कारण महत्त्वाचा मासा जर तो गळाला लवकर लागला तर स्कोरकार्डला धावसंख्यांचा थोडासा कमी पुरवठा आपल्याला पाहायला मिळेल. आता काय झालं तिसऱ्या रनसाठी प्रयत्न केले पळून आणि त्यावेळेला कॉम्प्रोमाइज बाईकच्या संकेत सॅक्रिफाईज या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन घरत 19 फलकावरती आहेत. सध्या 19 धावा या धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुंदर पद्धतीनं हा सामना चालू आहे. 2 धक्के तर बघायला मिळाले सुरुवातीच्या काळाला जिथे पहिलं षटक संपूर्णपणे डॉमिनेट केलं होतं फिल्डिंग टीमनं. दुसऱ्या षटकात धावा जरूर आल्या परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तिसऱ्या षटकात पहिल्या बॉलवरती वाईट तदनंतर 2 रन आले होते आणि तदनंतर जर तपासून पाहिलं तर धावसंख्यांचा वेग जो आहे तो थोडासा शांत झाला आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात खोलातला बॉल अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी अनुज आपल्याला पाहायला मिळाले. अगदी क्रितेश घरत यांनी 5 षटकांचा मध्य तिसरं षटक का अनुजकडे गेले तर त्यांना माहिती आहे अनुजची गुणवत्ता काय आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना प्राचारण केलं. जबरदस्त पद्धतीनं प्रभावी केलं. जी संधी तुम्हाला मिळते त्या संधीचं सोनं करणं लाजमी आहे. या वेळेला ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिथे. खूप चांगल्या पद्धतीनं कॅच ऑफ द टुर्नामेंट या कॅचची इथे खूप मोठी चर्चा होईल आणि ही व्हिडिओ व्हायरल होईल. ज्या पद्धतीनं कॅच टिपलाय तो म्हणजे सार्थक घरत बिरवाडीचा टायगर उडता हुआ सार्थक बघायला मिळाला. चित्त्याच्या चपळाईनं त्या कॅचला कॅरी करत असताना रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. निरंजन घरतनं बॉल तर जरूर खेळला बिटवीन द गॅपमध्ये परंतु तिथे आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीनं कॅच कॅरी करत असताना सार्थक घरत ब्रँड बिरवाडीचा शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. आय कॉर्डिनेशन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तिथे आपण पाहतात कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. डीजे उत्कर्ष. जिथे आपण पाहतात 19 वरती आता 3 धक्के. मैदानाच्या आतमध्ये योगेश काशीनाथ घरत एक जबरदस्त फलंदाज जरूर आहेत परंतु आता ते फलंदाज तुम्ही आहेत ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग राऊंड नाही चालणार. निरंजन घरतनं फटका खूप चांगला खेळला परंतु तो फटका खेळल्यानंतर त्यांना योग्य त्या पद्धतीनं यश मिळालं नाही आणि ते यश मिळालं नाही त्याच्यासाठी सध्या डोकेदुखी वाढत असताना बघायला मिळतंय. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. अतिशय चांगला कॅच कॅरी करत असताना सार्थक घरत टाळ्या व्हायला हव्या. ज्या पद्धतीने आपण कॅच कॅरी केला डेडिकेशन 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती आहेत 19 आणि 19 वरती गडी बाद झालेत ते म्हणजेच 3 रन. 3 गडी बाद झालेत 19 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होतील अनुज.
आजची दुसरी रजनी या KPLची कुणबी प्रीमियर लीगचा हा घमासान बघायला मिळतोय. पुढचा बॉल येता क्षणी रिव्हर्स स्विच करायचा होता योगेश घरत यांना, परंतु डॉट बॉल. आणि आता डॉट बॉलनं टेन्शन वाढत जाईल. तुम्हाला ज्या वेळेला 5 षटकांचा क्रिकेट असतं, मी जो उल्लेख केला ना की तुम्हाला लढण्यासाठी 65, 60, 55 या धावांपर्यंत पोहोचणं गरजेचंच आहे. एका बाजूला नंदन आहेत, नंदनच्या साथीने योगेश घरत आहेत, दोघांकडे गुणवत्ता आहे. तर कागदोपत्री स्ट्रॉंग राहून नाही चालणार. गोलंदाज तयार. इथे देखील भन्नाट वेग, प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार. यष्टांच्या मागे क्रितेश घरतनं बॉलला खूप चांगलं कॅरी केलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थोडासा लोअर फुलटोसच होता, परंतु नाही कनेक्शन करू शकले. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती 19 धावा आहेत. म्हणजेच 18 बॉलचा खेळ ज्या वेळेला झाला त्यावेळेला 19 रन हे फलकावरती लागले गेले आणि धक्के लागले तिथे 3. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 19 वरती आपण पाहतात धक्के तपासून पाहिले ते 3 लागलेले आहेत. बॅटिंग करत असताना सरकार चॅलेंजर्स बेटेगाव विपक्षात संघ खेळते तो म्हणजे तिरुपती बालाजी. एक सुंदर पद्धतीनं या सामन्याचं सध्या स्वरूप जे आहे ते मी म्हणेन की आता बॅटिंग करणारी टीम थोडीशी मागे आहे, परंतु येणाऱ्या काळात 2 षटकांचा खेळ आहे. तुम्ही या षटकामध्ये जर चांगली कामगिरी केली तर मजा येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धेय केतन राऊत, पास्तळचा एक दिग्गज क्रिकेटपटू. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा आणि त्या बॉलचा घेतलाय समाचार, परंतु आपण पाहतात क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि इथे आपण पाहतात हास्य घरत यानं कुठली चुकी न करता नंदनच्या खेळाला पूर्णविराम. फलंदाज बाद, गॉन. सो मच. आपण पाहतायत मनोज चिंतामण घरत साहेब, कुणबी समाज कार्याध्यक्ष, आणि आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस. त्यांना त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यावं ही आई भवानीच्यांनी प्रार्थना. ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं मदत योगदान सातत्यानं राहतं त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानतं. मनोज घरत साहेब तुमचे खूप खूप आभार. फलकावरती जर तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचताय. आत्तापर्यंत जर तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 19 धाव्यांवरती स्थिर आहे स्कोर कार्ड. नवीन फलंदाज अभिजित यांना आपण पाहू शकाल जे नुकताच दाखल झालेत. दाखल होताना तुम्हाला खऱ्या अर्थानं एक जबाबदारीनं खेळ स्वीकारावा लागेल. सिद्धेयचा बॉल, पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं म्हणजेच आता डॉट बॉलचं प्रमाण वाढतंय. सिद्धेय केतन राऊत स्थळचा एक दिग्गज क्रिकेटपटू, मजबूत बांध्याचा आणि मजबूत यष्टीचा. गोलंदाजी डाव्या हातानं अतिशय धार हाताळत असताना जे आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना चालू आहे. तिरुपती बालाजी संघ लीड करतो या मॅचमध्ये आणि गेल्या वर्षीचा विजेता संघ, चॅम्पियन टीम. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, हास्य घरत नाही चुकी करणार. फलंदाज इथे तू चल में आया ही स्थिती बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गॉन. आगामी काळात खासदार चषकाला सुरुवात होईल, जिथे 26 मे ते 30 मे ज्या पद्धतीने आपण पाहतात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये अशी लक्षपती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आपल्याला बघायला मिळते. तदनंतर आपण पाहू शकाल 8 संघ जे ऑल इंडिया आहेत, ऑल इंडिया ओपन ज्यामध्ये मुंबई खेळताना बघायला मिळेल, दिल्ली खेळताना बघायला मिळेल. तदनंतर आपण पाहू शकाल गुजरात असेल,
पुणे आणि राजगड असे दिग्गज क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे तारे आंबटगोड मैदानामध्ये उतरताना बघायला मिळतील आणि जिथे लक्ष जाईल तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. कारण या मैदानाची स्पेशालिटी आहे, जेव्हा जेव्हा नाईटचे सामने होतात त्या वेळेला प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद आणि खासदार चषक येणाऱ्या 26 ते 30 मे पर्यंत एक जबरदस्त हंगामामध्ये बघायला मिळेल. 2 लाख प्रथम पारितोषिक, 1 लाख मोलाची स्पर्धा या पालघर जिल्ह्यात. मी म्हणेन प्रथमताच नाईटचं हे 2 लाखाचं आयोजन विदुर पाटील साहेब असतील, गणेश घरत सर असतील आणि आनंद सोमन साहेब असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे एक जबरदस्त खासदार चषकाची पर्वणी केलेत, जिथे अनेक संघ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार, याही वेळेला चांगला चेंडू. जे फलंदाज येतात त्यांच्यासाठी समोरचे फलंदाज कर्दन काळ झालेत. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. धावसंख्या फलकावरती 19 आणि 19 वरती 5. अर्धा संघ गारद होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या त्या खासदार चषकामध्ये IPL कॉमेंटेटर अर्थात कुणाल दाते सर असतील, त्यानंतर मुंबई भूषण, जुन्नर भूषण चंदू शेटे सर, तेही ऐकायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट म्हणजेच या खासदार चषकाची जी येणारी तयारी आहे ती अगदी आमच्या आयोजकांनी भरपूर केलेली आहे. जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या आगामी काळामध्ये ती येते. खासदार चषकाला देखील सुरुवात होईल, तेही नाईट हेच मैदान राहील आणि आंबटगोडचं मैदान ऐतिहासिक मैदान म्हणून का जाणलं जातं, पालघरमध्ये खऱ्या अर्थानं कधी होऊ शकलं नाही, ते खऱ्या अर्थानं इथे घेऊन येतील. एक चांगली स्पर्धा. निरंजन घरत यांचे अथक परिश्रम आहेत त्या स्पर्धेसाठी. ज्या पद्धतीने आपण पाहतात ही स्पर्धा संकल्पनेतून आणली आणि तदनंतर त्याचं पारितोषिक 2 लाख राहिलं. खासदार साहेब आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित स्वरूपात सावरा साहेबांच्या एका पाठिंब्यानं ती स्पर्धा आपल्याला पूर्ण बघायला मिळेल. 20 वरती धक्के लागले. गोलंदाज तयार. यावेळेला योगेश घरतचा देखील फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक हास्य, तिसरा कॅच कॅरी करतील का? ऑल राईट. कुठलीही चूक न करताना जिथे आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीनं फलंदाजाचा इथे कॅच टिपला योगेश घरतच्या. याही खेळाला पूर्ण विराम. फलंदाज बॅक टू दी डगआउट, गॉन. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक टेस्ट, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात षटक क्रमांक जर आपण पाहिले तर आता निश्चित स्वरूपात अंतिम तेजस आलेत सरावलीचे. तेही खूप सुंदर पद्धतीनं तेजस यांना आपण पाहतायत. पहिलाच बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक नोमान्स लँडमध्ये. धावसंख्या इथून जर तपासून पाहिली तर 2 परिपूर्ण होतील. या धावसंख्या 2 जर गती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. अच्छा, रजनीतला जर आपण तपासून पाहिलं तर चौथा मॅच, त्याही मॅचचा आपण इथून पुकार करणार आहोत, जो खूप महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस स्लॉगमध्ये आले आणि ऑन साईडला फटका जरूर खेळला. प्रयत्न आहे इथे दुसरीचा. थोडंसं आपण पाहतात खराब क्षेत्ररक्षण. दोघांमधलं समन्वय व्यवस्थित झालं आणि तदनंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं. ज्यावेळेला क्षेत्ररक्षकाने थोडी संधी दिली आणि त्या संधीला दोन्ही हातानं स्वीकारलं आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावफलकावरती धावा 24 जाऊन पोहोचत आहेत. कुणबी प्रीमियर लीग 20-25ची एक जबरदस्त रात्र बघायला मिळते, जिथे 2 तुल्यबळ संघांमधली कडवा संघर्ष जिंकण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेतोय. प्रत्येकाला वाटतं ना, ज्यावेळेला माझा संघ खेळत असतो चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि प्रयत्न भरपूर राहिले, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. दर्जेदार 4.
थँक्यू सो मच. झाले आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 28 आहेत. जो चौकार आला तो खूप महत्त्वाचा होता. तेजस पुन्हा एकदा तयार. याही वेळेला आपण पाहतात खोलातला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी या बॉलला फील्ड केलं तेजस घरत आपल्याला पाहायला मिळतात. सरावलीमधनं तेही एक चांगले गोलंदाज आहेत. यष्ट्यांच्या मागे क्रितेश घरत. या मॅचला कसं कंट्रोलमध्ये ठेवावं हे त्यांना माहिती आहे. अनेक वर्षे या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती रुजू आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. तेजस प्रचंड वेग, चांगला चेंडू, जबरदस्त पद्धतीनं लाईन ऑर लेंथ बघायला मिळाली. आता इथे फलंदाज निश्चित स्वरूपात बाद कोण झालेत आणि त्या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या जातील. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळतात रनआउटच्या स्वरूपात, कारण संधी घ्यायची आहे. ज्यानं एक चौकार ठोकला आहे त्याला स्ट्रायकिंग एंडला येणं लाजमी आहे. फलकावरती धावसंख्या 28 आणि 28वरती 6 धक्के. एका बाजूला विकेटची पडझड ही थांबायचं नाव घेत नाही. येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला लढण्यासाठी किमान ज्या 35 आहेत ना त्या येणं गरजेचं होत्या. त्या नाही झाल्या तर मग तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तो त्रास मग खपून घेतला जात नाही. कारण प्रत्येकाला वाटतं ना की ज्या वेळेला आम्ही मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला आम्हाला जिंकायचंच आहे, परंतु जिंकण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. सहज विजयापर्यंत कुणीच पोहोचत नाही. आज अनेक मोठमोठी नावं आहेत, त्यांच्यासाठी खडतर परिश्रम राहिले आणि तदनंतर ते ब्रँड झाले. ज्या पद्धतीने आपण पाहतात यावेळेला आपण पाहतात अंकित आलेत. 5 बॉलचा खेळ झाला, अगदी शेवटचा बॉल. आजच्या रजनीतला नेक्स्ट मॅच, त्याही मॅचचा टॉस होईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तो टॉस आपल्याला बघायला मिळेल. तो म्हणजेच एका बाजूला संघ आहे वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि कुणबी किंग पास्तळ. याही वेळेला आऊट झालेत, षटक संपलेत 5. एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि कुणबी किंग्स पास्तळ. स्वस्तिक पाटील कुठे असाल तर प्लीज आपण या आणि तिथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल, जो अत्यंत महत्त्वाचा टॉस आहे. स्वस्तिक पाटील आपण कुठे असाल तर प्लीज जॉईंट होतील आमच्या टॉस बॉक्समध्ये. वेदांत स्ट्रायकर्स नवली विपक्षात कुणबी किंग्स पास्थळ. इथे जर आपण तपासून पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला जे मिळायला हवं होतं ते पहिल्या इनिंगमध्ये नाही झालं. आज कुणबी प्रीमियर लीग 20-25, 20 मे ते 22 मे जे खऱ्या अर्थानं पूर्ण आमचे आभार प्रदर्शन आहेत ते महत्त्वाचे आहेत. जे ओनर या स्पर्धेसाठी लागले त्या आपण टॉस करून घेऊया. अर्थातच या वेळेला मान्यवर अर्थातच अंकुश घरत साहेब या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत. चौथ्या मॅचचा मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली त्यांच्या विरुद्ध मध्ये पास्थळ असे दोन आपण संघ पाहू शकाल आणि अंकुश घरत यांच्या शुभते मात्र टॉस केला जाईल. यस कुणबी किंग्स कर्णधार या इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. निकुंजला विनंती असेल की या लगेच. निकुंज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यस टॉस करता या ठिकाणी आपण पाहू शकाल नवली गावाचा कर्णधार अर्थातच उपस्थित आहेत. वेदांत स्ट्रायकर्स नवली मान्यवरांच्या हस्ते. चला निकुंज राऊत या लगेच या ठिकाणी मान्यवर मात्र वाट पाहत आहेत. यस टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल निकुंज राऊत. यस चित्तम घरत आपण एका बाजूला पाहू शकाल नवली संघाकडून टॉस केला जातोय. कुणबी असा कॉल आणि स्विण होतोय. मान्यवर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर बसताना बनवा. यस टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करा ना. यस क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. समोरचा संघ जर बघायला तर तुल्यबन आहे. एक मॅच गमवलंय. किती धावा परत रोखण्याचा तुमचा मंचाव असेल? नक्कीच 50च्या आत धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की बॉल ट्रॅव्हल पण होत नाही. त्याच्यामुळे विकेट खेळायला पण मजा येईल थोडीशी, कारण की सगळ्या स्कोर कालच्या मॅच पण पाहिला मी की लो स्कोरिंग होत्यात मॅच. यस नक्कीच. आणि हे आयोजन आणि नियोजन बद्दल काय म्हणाल? आपल्याकडे मैदानावर खेळताना तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप चांगला आहे, कारण की लहानपणापासून मी या ग्राउंड खेळतोय मॅचेसला का, तेव्हा पण माझा परफॉर्मन्स चांगला होता आणि आता सुद्धा चांगला होते. आणि आयोजनाबद्दल बोलायला तर खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, कारण की नाईट स्पर्धा करणे खूप अवघड असते, परंतु यांनी करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानेन.
यस बेस्ट ऑफ लक देईल. नक्कीच हे आयोजन करणारे जे सर्वच कमिटी मेंबर्स आहेत त्यांचे मी देखील आभार मानेल की त्यांनी देखील मला आमंत्रित केलं आणि समालोचनाची संधी दिली. मी देखील त्यांचा आभार मानेल. आपण जाऊया निकुंज राऊतकडे. टॉस गमवलाय, वाटेला बॅटिंग आलाय. आता काय रणनीती असेल? एक मॅच हरलंय, हरकत नाही. पुढची फील्ड प्लॅन काय असेल? किती धावा बनवण्याचा मंचाव असेल? प्रथमतः तर आम्ही टॉस जिंकून सुद्धा बॅटिंगच घेणार होतो आणि रन बनवायचं असं काही डिस्कस नाही केलं, तरी पण 50-55 रन बनवायचा प्रयत्न करू. यस, म्हणजे जसं तुमच्या मनामध्ये होतं तुम्हाला फलंदाजी पाहिजे होती आणि फलंदाजी भेटलाय. आता जर बघायला गेलं तर जसं तुम्ही सांगितलं की काही ठरवलं नाही, परंतु मी एक विचारेल, हे आंबेडकर मैदानावर पहिली मॅच खेळला त्यावेळेला तुझा अनुभव कसा होता? कसं वाटलं तुला? आंबेडकर मैदानावर आम्ही खेळतच असतो आणि IPL खेळायची उत्सुकता पहिल्यापासून होत्या. नाईट मॅच खेळायला भेटते KPLचा तर यस, तुला देखील पुढच्या मॅच करता जोडले जाईल समालोचना करता अर्थातच उत्कर्ष पाटील. कॉमन. थँक्यू सो मच, धन्यवाद. यावेळेला जाऊया रनचेजकडे, जिथे रनचेज असा 29 रनचा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिले षटक घेऊन आलेत, ते म्हणजेच पंकेश. एका बाजूला सार्थक आणि सार्थकच्या साथीनं फलंदाज हास्य घरत. दोन दिग्गज क्रिकेटपटू, युवा, दोन युवांमध्ये आपण पाहतात हे सध्या मॅच ओपनिंग पेअरला सलग दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. हॅलो चेक, हॅलो चेक. यस, कमॉन उत्कर्ष. पहिलाच बॉल आपल्याला बघायला मिळाला, जिथे आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती 2 रन सहजरीतीने परिपूर्ण चित्याच्या चपळाईने. क्रिकेटच्या खेळामध्ये एक प्राणी आणि एक पक्षी यांच्या तुमच्याकडे भूमिका असायला हव्या. चित्याची चपळाई आणि बहिरी ससाण्याची तीक्ष्ण नजर जर ती तुमच्याकडे असली तर तुम्ही क्रिकेटच्या खेळपट्टीवरती एक उत्तम, एक चांगले क्षेत्ररक्षक, एक चांगले फलंदाज, एक चांगले गोलंदाज या गोष्टी निश्चित स्वरूपात तुमच्याकडे असल्या तर. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय सार्थक घरात. त्याच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार, गुणवत्ता ठासून भरलंय त्या फलंदाजाकडे आणि तोच आपल्याला बघायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झाल्या, फलकावरती 2 रन आहेत. 29चा रनचेज आणि तोही रनचेज निवियाच्या बॉलनं करणं तेवढंच सोपं नसतं, परंतु या वेळेला खूप चांगला फटका. चेंडू चाललाय मिड विकेटला क्लिअर करत असताना आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा 4. आपण पाहू शकाल खूप चांगला फटका. अगदी आपण पाहतात टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती हे फटके हातीचे झालेत, पसंतीचे झालेत. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता, परंतु बॉल येण्याच्या आधीच गुडघा वागवला आणि गुडघा वाकवत असताना आपण पाहतात चेंडू आणि फळीचा संपर्क नाही झाला. डॉट बॉलचं प्रमाण ज्या ज्या वेळेला वाढेल तुम्हाला आता इथून गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील, कारण लढण्यासाठी तुम्ही धावसंख्या ज्या 29 ठेवल्या त्या 29 धावांना तोंड देणं तेवढंच सोपं नाही. ज्या अनुषंगाने तुम्हाला इथून विकेट विकेट आणि विकेट ही भूमिका महत्वाची राहील. खोलातला बॉल याही वेळेला फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि सार्थक घरतचा जो खराब फॉर्म आतापर्यंत त्याच फॉर्मशी झुंज घेत असताना फलंदाज इथे बॅक टू दी डगआउट गॉन. त्याचबरोबर जो मी उल्लेख करत होतो, डीजे साऊंड जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, सदानंद सकाराम घरत यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या कमी दरामध्ये आम्हाला इथे प्रोव्हाइड केलं. त्यानंतर यूट्यूब थेट प्रक्षेपण ओम साईच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतात. मयूर घरत त्यांचं देखील आभार. तदनंतर श्री सुयोग रमेश घरत पास्तळ यांनी या स्पर्धेला लागणारे संपूर्ण चेंडू आणि तदनंतर आपण पाहतात टॉवर लाईट तुषार मोरे वेऊर पालघर ज्यांचं सहकार्य लागलं. श्री निरंजन बाबूराव घरत जे आज खेळपट्टी आपण पाहतात फलंदाजाच्या प्रेमात पडते, गोलंदाजाच्या प्रेमात पडते, ती आपण खेळपट्टी पाहू शकाल. श्री निरंजन घरत आणि राजेंद्र घरत गॅसवाडी ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप चांगला हातभार लावलं. तदनंतर जेवी स्पोर्ट्सचे मालक अर्थातच जितू पाटील यांनी कमी वेळामध्ये खूप चांगले टी शर्ट ज्या प्रोव्हाइड केले त्यांचे देखील आभार आहेत. तदनंतर पंच आपल्याला बघायला मिळतात, श्री राकेश राऊत असतील, अमीर कराई असतील आणि अभि तांडेल आणि आजच्या दिवसात अक्षय नाईक हे आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. जो
कॉमेंटेटरचा पाठीचा कणा अर्थातच गुणलेखक अर्थात शुभम सिंग त्यांचे देखील आभार आहेत, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखन ते करते आहेत. तदनंतर समालोचन कक्षामध्ये आपण पाहू शकाल स्वस्तिक पाटील असतील, दीपेश खंडीसर असतील, प्रीतम घरत असतील, उत्कर्ष पाटील, आम्ही 4 समालोचक देखील आपल्याला बघायला मिळतात. तदनंतर जे देणगीदार आहेत तेही तेवढेच महत्वाचे आहेत या स्पर्धेसाठी. श्री विदुर जयराम पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले करंडक या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील आभार आहेत. सचिन मोहन घरत साहेब, सद्गुरू ॲल्युमिनियम सरावली, श्री विद्याधर तुकाराम घरत काटाळे मोरीपाडा, श्री उमेश सदानंद घरत पास्तळ, श्री अंकुश परशुराम घरत, श्री शैलेश शांताराम घरत पास्तळ, सुयश रमेश घरत पास्तळ, श्री मंदिश घरत अन्नपूर्णा हॉटेल सरावली, श्री संदीप तुकाराम घरत पास्तळ. तदनंतर आपण पाहतायत रॉकस्टार ग्रुप पास्तळ लोकेश भानुशाली. तदनंतर आपण पाहतायत भरत पुरोहित. तदनंतर नवदुर्गा बाणगंगा ग्रुप पास्तळ ज्यांनी खेळपट्टीसाठी खूप चांगले परिश्रम घेतले. जाऊया मॅचकडे देखील. पहिलं षटक संपलं 6 रन. यावेळेला आपण पाहतात अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एका बाजूला हास्य घरत, एका बाजूला क्रितेश घरत, दोन्ही दिग्गज नावं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामना जरी 29 धाव्यांचा असला शेवटपर्यंत लढावं लागेल. जाऊया पुन्हा एकदा आमच्या मुख्य स्पॉन्सरकडे. मनीष राऊत असतील धोडी पूजा, स्काय विजन, तदनंतर विस्मय घरत बेटेगाव, कीर्तेश साईनाथ घरत पास्तळ. तदनंतर आपण पाहतात रोहित रमेश राऊत पास्तळ, चंद्रकांत परशुराम घरत पास्तळ, अजय पंढरीनाथ घरत पास्तळ. तदनंतर आपण पाहतात शशिकांत सीताराम राऊत, संतोष भाऊ पास्तळ, प्रीतम रमेश घरत पास्तळ, राजेश मेहता आपण पाहतात बाईच्या संख्येत तिथे देखील पोहोचले. त्यानंतर राजेश मेहता राजेश त्यांचे देखील आभार आहेत. तदनंतर राजेंद्र घरत गॅसवाडी पास्तळ, संदीप विजय घरत माजी उपसरपंच बेटेगाव, मालिकावीर करिता जी सायकल आहे ती देखील आपल्याला बघायला मिळते. श्री संजय बंडू घरत आणि सुचेंद्र बंडू घरत आपल्याला पाहायला मिळतात. आज सुचेंद्र घरत आपण पाहतात खऱ्या अर्थानं खूप मोलाची कामगिरी ज्यांनी ही स्पर्धा म्हणा, तदनंतर येणारी काळातले जी खासदार चषक म्हणा, या स्पर्धेसाठी झटणारं नाव कोण तर सुचेंद्र घरत साहेब, जे आता देखील आमच्या साथीने आहेत मुख्य व्यासपीठावरती. खूप चांगल्या पद्धतीनं एक आयोजक म्हणून तुम्ही कशी जबाबदारी स्वीकारता हे महत्वाचं असतं. सुचेंद्र घरत साहेब देखील आहेत. आणखीन जी नावं आहेत ती या षटकाच्या ब्रेकमध्ये आपण पुन्हा घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी जाऊया लगतच्या मॅचकडे. स्कोर कार्डवरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 रन. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा थोडी सुधारणा होईल. फलकावरती धावसंख्या 9 आहेत असे शुभम सिंग आम्हाला दर्शवतात. 4 बॉलचा खेळ झालाय. निरंजन घरत यांना आपण पाहू शकाल, एक चांगले गोलंदाज. सातत्यानं अनेक वर्ष या बॉलला ज्यांनी कुरवाळलं आपल्या हातानं, बॉलला बिटवीन द गॅप ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं गचाट राहिलं. 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. तदनंतर आपण पाहतात आणखीन या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत या कुणबी प्रीमियर लीग मध्ये. KPLचा जबरदस्त सोहळा. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पोहोचली. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल बिटवीन द गॅप, बॉलला ढकललाय क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं, बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगलच्या साह्याने षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 11 रन आणि 1 धक्का. अध्यक्ष विनोद पाटील साहेब ज्यांचं खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी. आणि तदनंतर श्री आशिष कमळाकर घरत सर असतील दहीसर, ज्यांनी सामनावीरच्या ट्रॉफी आहेत प्रत्येक मॅचसाठी. तदनंतर मयूर घरत बेटेगाव, श्रीधर घरत सरावली, रवींद्र बागले साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर MS कम्फर्ट रॉबर शेखावत साहेब. तदनंतर आपण पाहतायत श्री मंगेश भोईर साहेब, पाण्याची सुव्यवस्था संपूर्ण 3 दिवस पुण्यदान ज्यांनी केलं. तदनंतर आपण पाहतायत बॉल बॉय वडे असणे विकास वर्मा आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर श्री मनोज चिंतामण घरत नवली, कुणबी समाज कार्याध्यक्ष. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि त्या संपूर्ण जे आमचे दाते आहेत त्यांनी या स्पर्धेला जे हातभार लावले, ही जी नावं होती ती महत्वाची होती. आज स्पर्धा तुम्हाला भव्य नाईटच्या स्वरूपात बघायला मिळते, परंतु स्पर्धा बोललं की होत नाही. आर्थिक पाठबळ महत्वाचं असतं
आणि ते आर्थिक पाठबळ लागलं ती संपूर्ण आमची नावं होती ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलं आणि आपण समाजासाठी काहीतरी देणार आहोत ज्या अनुषंगाने या स्पर्धेला हातभार लावले त्या प्रत्येक दात्याचे आम्ही आभार मानतोय. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. आणि ज्या पद्धतीनं जे आमचे संपूर्ण स्पॉन्सर आहेत त्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. सन्माननीय श्रीधर राऊत साहेब आणि चेतन घरत गॅसवाडी यांचे देखील भरपूर सहकार्य राहिलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. मॅच कडे जाऊया. योगेश घरत आलेत. पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल होता अगदी ब्लॉक मध्ये. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील, तुर्तास मिळतील 2 रन. तिसरीचा प्रयत्न राहील का? नाही राहणार. धावसंख्या 2 न गती मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. लोएस्ट स्कोरिंग सामने अनेक वेळा टफ होताना आपल्याला बघायला मिळालेत. जरी क्रितेश घरत असले, जरी हास्य घरत असले, योगेश घरत सांगतात की आम्ही देखील अनेक वर्ष या टेनिस बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे आणि अनुभव पणा लावत चांगली गोलंदाजी त्यांना इथून करावी देखील लागेल. 29चं टार्गेट आहे. यावेळेला फटका जरूर खेळला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात काय घडलंय. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणाला तो कॅच तिथे मी म्हणेन की पडला असावा. प्रयत्न चांगले होते, हातांची उंजळ थोडीशी वेगळी राहिली आणि त्या अनुषंगाने तो कॅच निसटला. 3 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती धावसंख्या 14 जाऊन पोहोचलेत. दोन्ही अँगलनं ही स्पर्धा आपल्याला कव्हर करताना बघायला मिळते. ओमसाई स्पोर्ट्सची एंटायर टीम. 3 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती रन आहेत त्या म्हणजे 14 रन. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतात हा मॅच नंबर खऱ्या अर्थानं आपण पाहतात 3रा चालू आहे. जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि बेधक मारा. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुमची लाईन ऑर लेंथ गरजेची आहे आणि योगेश घरतनं लाईन ऑर लेंथ समवेत चांगला टप्पा देखील, चांगला वेग देखील या अनेक गोष्टींचा अवलंब पाहता डॉट बॉलचं इथे खऱ्या अर्थानं भरीव कामगिरी करत असताना योगेश घरत. 29चं ज्यावेळेला टार्गेट असतं ना त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं कंजूसीनं गोलंदाजी करणं लाजमी आहे आणि ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत. अंबटगोडचं मैदान खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या काळात सर्व दिवस बिझी राहील. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील निरंजन घरत. मिळेल इथे तुम्हाला सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला 15. जिथे आपण पाहतात 18 बॉलचा खेळ जवळपास पूर्णत्वाला यायला लागलाय तरी देखील धावांचा शोध जो आहे तो मी म्हणेन थोडासा कमीच आहे. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 13 आणि 13 बॉलमध्ये करायच्यात रन तुम्हाला 14. 29चा मॅच क्रिकेटचा खेळ आहे. कधी होईल याचा, काय होईल याचा नेम नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील तत्पूर्वी 2 रन सहज रीतीनं परिपूर्ण होताना बघायला मिळतात. षटक संपलेत. 3 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला रन लागलेत फलकावरती 17. आता 12 मध्ये करायच्यात तुम्हाला 12 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. जिथे आपण पाहतात 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये करायच्यात 12 रन या मॅचला जिंकण्यासाठी आणि जिथे आपण पाहतात 12 बॉल 12चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. 12 चेंडू आणि 12चा सामना चालू असताना येणाऱ्या काळात जिंकणं हे प्रत्येकाला वाटतं कारण जरी कमी टार्गेट ठेवलं असेल गुणवत्ता आम्ही देखील दाखवू शकतो. ज्या पद्धतीनं लढण्यासाठी तुम्ही तयार आहात नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्वाचा आहे आणि त्या नेक्स्ट मॅच मध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी कोण करणार हेही तेवढंच महत्वाचं आहे. स्ट्रायकर्स एका बाजूला एक संघ नवली संघ जिंकून आला. निकुंज राऊत यांचा संघ पराभवाचे चटके घेत आलेला आहे. नो प्रॉब्लेम. येणाऱ्या काळामध्ये लीग स्टेजमध्ये प्रत्येक मॅच तुमच्यासाठी एक वेगळी संधी असते. चला प्लीज स्पीडअप, थोडं वेळ कमी खर्च करा.
गोलंदाज तयार होतील. क्रितेश घरतच्या बॅट मधनं समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड आसमानी टोला. KPL चा धडाका नाव आहे क्रितेश घरत. बिरवाडीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला 6. अजून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 23 वरती. आता रन करायच्यात 6. क्रितेशनं खूप चांगला फटका खेळला अगदी समोरच्या दिशेनं. अंकितच्या विपक्षात ठोकलेला षटकार. याही वेळेला बॅट चिकट बॉल आहे शॉर्ट थर्डमॅन मधून. चेंडू आपण जर तपासून पाहिला तर लॉंग स्टॉपला होता आणि त्या लॉंग स्टॉप मध्ये बॉलला फील्ड देखील झालं. आता इथे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायच्यात तुम्हाला 6 रन. अंकितच्या विरोधात जो फटका खेळला तो जबरदस्त राहिला आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 23 आणि 23 वरती आपण पाहू शकाल धक्का लागलाय. एक गोलंदाज तयार. 6 रनची गरज. या वेळेला क्रितेश घरत थाप ट्रॅकरचा बॉल आणि जिथे नाही कनेक्शन करू शकले फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. मॅच संपवण्यासाठी क्रितेश घरत यांच्याकडे वेळ होता परंतु हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावरती देखील नाही कनेक्शन करू शकले आणि तदनंतर आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आता 23 वरती धक्का दुसरा लागला. कुणबी प्रीमियर लीग 20-25 हे जबरदस्त आयोजन नियोजन 5वं सीझन आणि KPL 5 म्हणून आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकाच्या टी शर्ट वरती KPL 5 असं एक सुंदर पद्धतीनं कुणबी प्रीमियर लीगचं 5वं पर्व उत्साहानं डे अँड नाईट मध्ये आलं. डे अँड नाईटचं आयोजन तेवढं सोपं नसतं. ज्या वेळेला आपण पाहताय डे नाईटचं आयोजन होतं त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं एक वेगळी भूमिका घेऊन यावं लागतं आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं KPL कुणबी प्रीमियर लीग कालच्या रजनीमध्ये सुरुवात झाली. काल 8:30ला पहिला मॅच चालू झाला आणि तदनंतर आज तपासून पाहिलं तर आज योग्य वेळेनं टाइम टू टाइम शेड्यूल चालू आहे. तरी आतापर्यंत आपण पाहतात फक्त आणि फक्त 3रा मॅच पर्यंत पोहोचलेलो आहोत. गरज आहे 6 रनची. येणारे आणखीन चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. इथून जर असेच विकेट येत राहिले गुच्छामध्ये तर या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे सरकार चॅलेंजर्स बेटेगाव या संघाला. टॉप ऑफ दी बॉल खेळायचं होतं. स्क्वेअर कट करायचा होता. बॉलला डॉट बॉल आलाय. आता इथे डॉट बॉलचं प्रमाण जर तो षटकार क्रितेश घरतच्या बॅटमधनं नसता आला आणि जर क्रितेश घरत बाद झाले असते तर समीकरण थोडंसं वेगळं असतं. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 मध्ये करायचे आहेत 6 रन. जिथे 12 बॉल आपण पाहतायत गरज होती 12ची त्यावेळेला षटकार आला. तदनंतर आता डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा अंकित तयार होतील. अवघ्या 6 रनची गरज असताना रचनात्मक थोडंसं प्रयत्न वेगळे चालू आहेत. तुम्हाला सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके खेळू शकता परंतु विचार विनिमय थोडेसे जिद्देशांचे वेगळे आहेत. एक पॅटर्न स्ट्रोक खेळायचा होता सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं परंतु त्यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल डॉट बॉलचं प्रमाण वाढतं. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बघा थोडासा रचनात्मक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एवढंच सोपं नसतं. ज्या पद्धतीने तुम्ही तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला जितेश घरत यांनी बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये ते म्हणजे आतापर्यंत 5-7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्यात रन. तुम्हाला इथून जिंकण्यासाठी 5 एक रनसाठी झगडावं लागतं. क्रिकेटचा खेळच असा आहे. सहज नाही तुम्हाला कोणी विजय करू देणार. त्या विजयासाठी तुम्हाला इथे घाम गाळावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. सलगचा विजय इथे मिळवायचा असेल दुसरा तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. एका बाजूला अंकित आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती नवलीच एक जबरदस्त गोलंदाज तर एका बाजूला आपण पाहतायत हास्य घरत आणि एका बाजूला जिद्देश घरत. हे दोन्ही फलंदाज युवा आहेत. युवांनी भरलेलं टॅलेंट आहे. आता तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता इथून 5 रन जोडायचे आहेत. क्रितेश घरत बाद झालेत. सार्थक घरत बाद झालेत तिरुपतीसाठी आणि जे 2 फलंदाज त्यांच्यावरती ती जिम्मेदारी आहे जबाबदारीचं ओझं. पुन्हा एकदा बॉलला तर खेळून काढलंय अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय डीप मध्ये.
सिंगल मिळते. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने या मॅचमध्ये आपण येऊ शकतो. आता षटक संपले ते म्हणजे चौथा आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 25 रन. 6 बॉलमध्ये करायचे 4. घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणार सुमधुर गीत. कुणाच्या बुलेटची चावी पडली असेल तर ती चावी आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये आणून दिलेली आहे. जर कुणाची चावी असेल तर ती इथे चावी आहे आमच्याकडे. आणि इथे आपण पाहतात त्या गाडीचे मालक भेटलेले आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी 4 रन. शेवटपर्यंत झुंज दिली, लढण्यासाठी धावा पूरक राहिल्या. परंतु या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर चिरायू आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती हास्यासाठी. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण. धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही या पद्धतीची फिल्डिंग करणार गरिबी में आटा गेला. आणि सध्या तेच बघायला मिळालं. आता बॉल आहेत 5 मध्ये करायचे आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी 2 रन. कशमकश. ज्यावेळेला अंडर फ्लड लाईट आपण येताना त्यावेळेला लोएस्ट स्कोरिंग सामने हे खूप चुरशीचे होत असतात आणि लोएस्ट स्कोरिंगचं क्रिकेटच तसं असतं. ज्या वेळेला तुम्ही अंडर फ्लड लाईट येतात त्यावेळेला धावा रनचेसमध्ये थोडंसं मागे येत असतात. सध्या तेच पाहायला मिळालं. येणाऱ्या काळामध्ये 26 ते 30 खासदार चषकाला सुरुवात 2 लाख 1 लाख 25 हजार ज्या पद्धतीनं अचूक अशी मात्र बक्षिसं आणि ती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला खूप चांगल्या पद्धतीनं 5 रजनींमध्ये आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेला बाट चिकट. क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न जरूर चांगले केले. आता सिंगलने इथे आपण पाहतात स्कोर आर लेवल 28 फलकावरती आहेत म्हणजेच आता 1 धावेची गरज. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत लढण्यासाठी सरकार चॅलेंजर्स बेटेगाव संघ उभा राहिला. थोड्या 10 ते 15 धावा कमीच राहिल्या. त्या अनुषंगानं इथे आता रात्रीचं ज्या वेळेला क्रिकेट चालू होतं त्यावेळेला धावांचा थोडासा तुटवडा पडेल. कारण खऱ्या अर्थानं फलंदाजांना मेरिटवरती यावं लागेल. सहज नाही मोठे फटके शोधू शकत. निवियाचा बॉल असल्या कारणाने आंबटगोडचं मैदान थोडंसं जो बाउंड्रीचा पट्टा आहे या बाजूचा ऑन साईडचा थोडासा मोठा आहे. षटकार तुम्हाला शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. 1 धावेची गरज. 4 बॉल आणि 1. बाट चिकट. सिंगल इथे परिपूर्ण आणि विजयाचा झेंडा, विजयाचा शंखनाद, विजयाचा तुरा, विजयाची मुहूर्तमेढ आपल्याला बघायला